पोलीस अधिकारी तुमच्या घरामध्ये जबरदस्तीने घुसू शकतो का? जर तसे झाले तर तुम्ही काय करू शकता? पोलिसांना असा अधिकार आहे का? मग तुमचे अधिकार काय आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत आजच्या या एपिसोडमध्ये. नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटके जस्टिस फॉर ऑल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. पोलीस कोणाच्याही घरामध्ये कोणत्या कंडिशनमध्ये घुसू शकतात? जेव्हा ते कोणाच्या शोधात असतील, कोणाचा पाठलाग करत असतील, ते कोणत्या वस्तूचा शोध करत असतील किंवा कोणत्या पुराव्याच्या शोधामध्ये असतील, त्यांना वाटत असेल तशी माहिती मिळाली असेल की अमुक व्यक्तीच्या घरामध्ये ही वस्तू मिळेल किंवा ते कोण्या फरार झालेल्या व्यक्तीच्या शोधामध्ये असतील व त्यांना वाटत असेल की अमुक व्यक्तीच्या घरामध्ये तो लपून बसलेला आहे, तो सस्पेक्ट लपून बसलेला आहे, तर मग पोलीस तुमच्या परमिशन शिवाय तुमच्या घरात घुसू शकतात का? तुमचं लॉजिक काय म्हणते? तुमच्या घरामध्ये तुमची बहीण असते, तुमची आई असते, मुलगी असते किंवा रूढी परंपरेनुसार घरातील स्त्रिया पडद्यामध्ये राहत असतील, तरी पण हे अंदर घुसतील का? कारण लॉ तर म्हणतो की सूर्यास्तानंतर ते सूर्योदयापर्यंत कोणत्याही महिलेने गुन्हा केला असेल तर तिला तुम्ही अरेस्ट करू शकत नाही. म्हणजे सूर्यास्तापासून ते सूर्योदयापर्यंत कोणत्याही महिलेला अटक करता येणार नाही. तर मग तरी सुद्धा घरामध्ये घुसून राहिले असे पोलिसांना करता येतं का? समजा एखाद्या व्यक्तीने दखलपात्र अपराध केला असेल आणि तो अपराध असा आहे की त्याला अरेस्ट करता येते विदाऊट वॉरंट, म्हणजे वॉरंटची आवश्यकताच नाही त्याला अरेस्ट करण्याकरिता. कारण लॉ असे सांगतो की कॉग्निझेबल ऑफेन्समध्ये पोलिसांना कोणत्याही व्यक्तीला अरेस्ट करण्याकरिता मॅजिस्ट्रेट कडून वॉरंट आणण्याची गरजच नाही. पोलीस तुम्हाला सरळ अटक करू शकतात दखलपात्र अपराधांमध्ये. आता तो सस्पेक्ट तुमच्या घरामध्ये आहे तेव्हा पोलीस तुम्हाला म्हणतील की तो तुमच्या घरात आहे, जर तुम्ही परमिशन देणार नसाल तर जबरदस्तीने आम्हाला तुमच्या घरामध्ये घुसावे लागेल, कारण आमची खबर पक्की आहे की तो तुमच्या घरातच आहे आणि त्याला बिना वॉरंटने अटक करता येते. परंतु पोलिसांकडे वॉरंट असेल, सेक्शन 44 BNSS मध्ये जर त्यांच्याकडे वॉरंट असेल तेव्हा ते वॉरंट दाखवून, परंतु बिना वॉरंटने जर ते आले असेल आणि ते शुअर आहेत की तुमच्या घरामध्ये हा सस्पेक्ट आहे, अशा कंडिशनमध्ये ते तुम्हाला म्हणू शकतील, तर तुम्ही नकार दिल्यास येथे आता पोलीस घराबाहेरूनच आवाज देतील की कोणी पडदा घेतलेली स्त्री घरामध्ये असेल तर बाजूला व्हा, असे ते बाहेरून बोलतील, आम्ही घरामध्ये येत आहोत. मग पोलीस त्यांच्या ताकदीने, मग ते दरवाजा तोडून असो, खिडकी तोडून असो किंवा मग छतावर चढून ते तुमच्या घरामध्ये प्रवेश करू शकतील आणि पूर्ण एफर्ट लावतील ते याकरिता. आता ज्याने हा दखलपात्र अपराध केलेला असेल तो जर व्यक्ती तुमच्या घरातील मेंबर असेल, ज्याला आता पोलीस बिना वॉरंटने अटक करू शकतात, परंतु तो मेंबर यावेळी तुमच्या घरीच नाही आणि आता ते तुमच्या घरामध्ये एंटर करण्याच्या प्रयत्नात आहेत, तेव्हा तुम्ही त्यांना नकार देऊ शकता, त्यांना थांबवू शकता की सर तुम्ही अंदर जाऊ शकत नाही, आणि त्यांच्याकडे तुम्ही वॉरंटची मागणी करू शकता. त्यांना म्हणू शकता की सर तुम्ही मला वॉरंट दाखवा, तुम्ही सर्च वॉरंट दाखवा, अशी मागणी तुम्ही त्यांच्याकडे करू शकता. जर पोलीस अधिकारी यावर म्हणत असतील की ज्याला आम्ही अरेस्ट करण्यासाठी आलो आहोत तो व्यक्ती तुमच्या घरात आहे, आम्हाला खात्री आहे त्याला आम्हाला अटक करायची आहे, तुम्ही बाजूला व्हा आणि मला परमिशन द्या अंदर जाण्याची, अशा सिच्युएशनमध्ये सुद्धा तुम्ही त्यांना सर्च वॉरंटची मागणी करू शकता. परंतु आता त्यांच्याकडे रिझन आहे, पक्की सूचना आहे की ज्या व्यक्तीला त्यांना अरेस्ट करायचे आहे, परंतु ते एंटर झाले आणि इतकं सगळं करून सुद्धा तो व्यक्ती जर तुमच्या घरात नाही मिळाला ज्याकरिता ते आले होते आणि ज्याकरिता त्यांनी एंट्री केली, तेव्हा अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही पोलिसांवरती केस करू शकता. कारण या सिच्युएशनमध्ये पोलीस तुमच्या घरामध्ये जबरदस्तीने घुसले, तो व्यक्ती घरात नाही असे तुम्ही सांगून सुद्धा त्यांनी ऐकले नाही, कारण ते स्वतः शुअर नव्हते, परंतु त्यांना त्यांचा पॉवर दाखवायचा होता. आता अशा सिच्युएशनमध्ये जेथे पोलीस स्वतःच कन्फर्म नसतात त्यांच्या माहितीबद्दल, त्यांना आरोपीबद्दल जी माहिती मिळालेली असते, जी सूचना दिलेली असते, म्हणजे ते पोलीस स्वतःच संदेहास्पद स्थितीमध्ये असतात, तेव्हा सुद्धा त्यांना कोणाच्या घरामध्ये घुसण्याची परमिशन लॉ देत नाही. कारण जेथे शंका कुशंका असते तेथेच वॉरंट लागतो. संदेहास्पद परिस्थितीमध्ये कोणाच्या प्रायव्हेट प्लेसमध्ये एंटर करण्याचा अधिकार पोलिसांना लॉ देत नाही.
म्हणजे सर्च वॉरंट लागेल. त्यांना शंका असते तेव्हाच वॉरंट लागत असतो. समजा एखाद्या घरामध्ये सट्टा खेळला जातो, किंवा एखाद्या घरामध्ये बेकायदेशीर काम होत असेल, किंवा एखाद्या ठिकाणी चोरीचा माल ठेवलेला असेल, तेव्हा पोलीस जबरदस्तीने एंटर करू शकतात. तोडफोड करून सुद्धा घुसू शकतात, कारण याबद्दल ते शुअर असतात. तर तुमच्या घरामध्ये पोलीस जर एंटर करण्याचा प्रयत्न करत असतील, तेव्हा तुम्ही त्यांना रोखू शकता. अनेकदा पोलीस तुमच्याकडे विचारपूस करण्याकरिता येत असतात, कधी तुमचे बयान घेण्याकरिता येतात. अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही त्यांना परमिट कराल तुमच्या घरामध्ये येण्याकरिता, तेव्हाच ते येऊ शकतील, अदरवाईज नाही. तुम्ही त्यांना बाहेरच बसवू शकता, किंवा त्यांना दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता, किंवा तुम्ही स्वतः पोलीस स्टेशनला येतो असे पण त्यांना सांगू शकता. तर कोणत्याही प्रायव्हेट प्लेसमध्ये एंटर होण्याकरिता पोलिसांनी आधी शुअर असणं आवश्यक आहे की आरोपी हा त्या घरामध्ये आहे. तेव्हा ते तुम्हाला परमिशन मागतील. आणि जर तो आरोपी खरंच तुमच्या घरामध्ये असेल, मग तो मेंबर असो की आणखी कोणी असो, अशी माहिती तुम्हाला आहे, तर तुम्ही त्यांना आतमध्ये घुसण्याची परमिशन द्यायला पाहिजे. हा नियम आहे. परंतु जर तुम्ही परमिशन दिली नाही, तर मात्र ते जबरदस्तीने घुसू शकतात. परंतु ते त्याकरिता शुअर असले पाहिजे अंडर सेक्शन 44 ऑफ BNSS नुसार. आता ज्या घरामध्ये लहान मुलं आहेत, महिला आहेत, अशा घरामध्ये पोलिसांना एंटर होता येत नाही. लहान मुलांसमोर तर पोलिसांनी वर्दी घालून जाऊच नये असा नियम आहे. एखाद्या लहान मुलाने कोणता क्राईम केला असेल, तेव्हा त्या मुलाला अरेस्ट करण्याकरिता पोलीस येतील. लहान मुलांना अरेस्ट करत नाही, तर त्यांची ॲक्टिव्हिटी थांबवल्या जाते. जेव्हा ते याकरिता येतील, तेव्हा ते साध्या ड्रेसमध्ये येतील. ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डापुढे सुद्धा वकिलांना कोट घालून जाण्याची परमिशन नाही, आणि तेथे वर्दी पण नसते. म्हणजे पोलीस सुद्धा वर्दीच्या ड्रेसमध्ये जाऊ शकत नाही. परंतु या घरात तर लहान मुलं आहेत, लेडीज पण आहेत, आणि यावेळी जेंट्स कोणीही नाही. तर अशा वेळी तुम्ही, म्हणजे स्त्रियांना माझा हा सल्ला आहे, असे जर तुमच्यासोबत झाले, म्हणजे तुम्ही घरामध्ये एकटे असाल व सोबत तुमची मुलं असतील, ज्यांची वय ही 18 वर्षापेक्षा कमी असतील, आणि जर पोलिसांनी एंट्री केली असेल जबरदस्तीने तुमच्या घरामध्ये कोणीही जेंट्स नसताना, तेव्हा तुम्ही लगेच तुमच्या भागातल्या चाइल्ड वेलफेअर कमिटी पुढे तुमच्या मुलांना सोबत घेऊन जाऊ शकता, आणि त्या मुलांतर्फे तुम्ही कमिटी पुढे तक्रार देऊ शकता. आणि ही कमिटी प्रत्येक जिल्ह्यामध्ये असते. तेव्हा चाइल्ड वेलफेअर कमिटी त्या पोलिसांविरुद्ध कंप्लेंट दाखल करेल, जे पोलीस तुमच्या घरामध्ये जबरदस्तीने घुसले होते. कारण असे आमच्या समोर आले आहे की जे लोक गोरगरीब असतात, अनेक लोक परिस्थितीनुसार झोपड्या बांधून राहत असतात, अशा ठिकाणी पोलीस बेधडकपणे कुणाच्याही झोपडीमध्ये घुसतात. पोलीस असो की कोणताही सरकारी कर्मचारी असो, अशा पद्धतीने तुमच्या प्रायव्हेट प्लेसमध्ये जेथे तुम्ही राहता त्या ठिकाणी अशा पद्धतीने बेधडकपणे घुसू शकत नाही. तसेच आता जी महिला घरामध्ये असेल, त्या महिलेसोबत अभद्र व्यवहार, तिचा अपमान किंवा शिवीगाळ पोलीस अनेकदा करत असतात, तेव्हा तुम्ही त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट दाखल करू शकता. पोलिसांविरुद्ध कशा पद्धतीने कारवाई करता येते, मी या आधीच्या व्हिडिओजमध्ये याबद्दलची सर्व माहिती दिलेली आहे. ते व्हिडिओज तुम्ही नक्की पहा. तर केवळ काहीच कंडिशनमध्ये पोलीस तुमच्या घरामध्ये एंटर करू शकतात, आणि कोणाच्याही घरामध्ये घुसण्याकरिता त्यांच्याकडे तेवढे गट्स असायला पाहिजे. किंवा ते पोलीस तुमच्या घरामध्ये घुसू शकतात ज्यांना कायदाच माहिती नाही. कोणत्या कायद्यानुसार ते घरामध्ये एंटर करून राहिले त्यांना माहितीच नसतं. कोणत्या सेक्शननुसार त्यांना घरामध्ये घुसण्याचा पॉवर दिलेला आहे त्यांना तुम्ही विचारू शकता. आता नेमका लॉ काय आहे, तर सेक्शन 185 BNSS नुसार पोलिसांना हे माहीत आहे की या घरामध्ये या ठिकाणी, की या घरात या ठिकाणी आरोपी मिळेल असे पोलिसांना माहिती आहे. कोणता एव्हिडन्स मिळेल किंवा वस्तू मिळेल, आणि अशा सिच्युएशनमध्ये जर त्यांनी डिले केले, म्हणजे त्या ठिकाणी पोहोचण्याकरिता जर त्यांनी उशीर केला, तर तेथील पुरावे नष्ट केल्या जाऊ शकतात किंवा पुरावे चेंज केल्या जाऊ शकतात. तेव्हा पोलीस विदाऊट वॉरंट सेक्शन 185 BNSS नुसार बंदिस्त घराची झडती घेऊ शकतात, बंदिस्त जागेमध्ये एंटर होऊ शकतात. तर तुम्हाला समजलं असेलच की पोलिसांना तुमच्या घरामध्ये एंटर होणं इतकं सोपं नाही आहे. जर ते जबरदस्तीने घुसले तर तुम्ही त्यांच्यावरती केस करू शकता. तेव्हा जस्टिस फॉर ऑल मध्ये आज इतकंच. थँक्यू सो मच.